महसूल प्रशासनाच्या प्रयत्नाने येवला तालुक्यातील 5 वादाचे रस्ते खुले। वादी प्रतिवादींचा तहसील कार्यालयात सत्कार। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 आणि न्यायालय 1906 च्या कलम 5 अंतर्गत वहिवाटीचे रस्ते खुले करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सर्व तहसील कार्यालयांना आदेश दिले होते। त्यानुसार येवला तहसीलदार आबा महाजन यांनी तालुक्यातील 19 प्रलंबित दाव्यांची यादी तयार करून तालुक्यातील 5 ठिकाणचे वादाचे रस्ते खुले केले। दरम्यान येवला तहसील कार्यालयात आयोजित छोट्या खाणी कार्यक्रमात वादी आणि प्रतिवादी या दोघांचाही सत्कार महसूल पोलीस व सामान्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आला असून इतर रस्ते देखील लवकरात लवकर खुले करण्यात येतील अशी माहिती तहसीलदार महाजन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। DS4 मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला। येवला तालुक्यातील शेतकरी वर्गाच्या शेत रस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी नाशिक माननीय जलदजी शर्मा यांनी एक परिपत्रक काढून शेतरस्तेचे वाद मिटवावेत या संदर्भात लोक अदालतीचे आयोजन करावे असे निर्देश दिले होते। त्या अनुषंगाने आज 3 जानेवारी रोजी येवला तालुक्यामध्ये लोक अदालतीचे आयोजन केलेले आहे। यास जवळपास 18 केसेस आपल्याकडे दाखल झाल्या। त्यानुसार त्या अनुषंगाने संबंधित गावचे तलाठी, मंडळाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच आणि संबंधित वादी प्रतिवादींचे वकील यांनी देखील स्पॉटवर जाऊन वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये समझोता करून आणलेला आहे। यामध्ये जवळपास आम्हाला 4 प्रकरणांमध्ये यश मिळालेलं असून त्यांच्यामध्ये आपसात समझोता झाल्यामुळे त्यांचा देखील आज आम्ही सत्कार केलेला आहे। उर्वरित केसेसमध्ये सुनावणी चालू असून त्याच्यामध्ये देखील लवकरात लवकर समझोता होण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकरी वर्गामध्ये जे भविष्यामध्ये न्यायालयीन वाद निर्माण होतात ते देखील कमी होतील आणि शेतकरी वर्गाच्या शेताच्या ज्या समस्या आहेत त्या देखील कमी होतील। आज आम्ही 4था टप्पा पूर्ण केलेला आहे। 5व्या टप्प्यामध्ये जर याच्यामध्ये जर कोणी प्रतिसाद दिला नाही तर TILR यांच्या मदतीने संबंधित PI, त्यांचा स्टाफ, BDO साहेबांचा स्टाफ आणि महसूलचा स्टाफ असं मिळून आम्ही स्पॉटवर जाणार आणि त्या ठिकाणी गाव नकाशाप्रमाणे शेतरस्त्याप्रमाणे जसा मार्ग असेल तो आखून आम्ही तो रस्ता खुला करणार आहोत। अशी मोहीम सुरूच राहणार आहे। याला येवलेकरांनी प्रतिसाद चांगला दिलेला आहे आणि यानंतर देखील